पालघरमध्ये आज भर पावसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मस्तानक एंटरप्राइजेस कंपनी विरोधात जोरदार आंदोलन छेडले। पालघर पोलीस स्टेशनसमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कंपनीच्या मनमानीला थेट आव्हान दिलं। कामगारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे। कामगारांना न्याय मिळावा, त्यांना योग्य हक्क मिळावेत यासाठी मनसेनं आवाज बुलंद केला। पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून कंपनी विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला, कामगारांच्या हक्कांवर कुणी गदा आणली तर मनसे गप्प बसणार नाही। दरम्यान कंपनीच्या मुजोर मालकिनीला तातडीने अटक करावी अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। या आंदोलनामुळे पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी उसळली आहे। मागण्या अशा आहेत की मस्तांग कंपनीची जी मालक आहेत नाझनीन कत्रक यांनी काही दिवसांपूर्वी कामगारांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी 109 BNS त्यांच्यावर दाखल केला। त्याचबरोबर त्यांचा जो ड्रायव्हर होता त्याला सुद्धा त्या FIR मध्ये त्याचंही नाव आहे। रात्री अटक होते ती फक्त ड्रायव्हरला। समजू शकतो आपण की ती एक महिला आहे, आपल्याकडे महिला सेल नाही, पण याचा अर्थ असं नाही ना की तिला जाऊ देणार। तुम्ही हाऊस अरेस्ट करा किंवा आणखी तुमच्याकडे काही प्रयोजन असतील ते करा, तुमच्याकडे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही राबवा। आज ती तुम्हाला 10 दिवस झाले, 11 दिवस झाले हाताला लागत नाही। 6 तारखेला आमचे पक्षाचे नेते सन्माननीय अविनाश दादा पालघरमध्ये आले, PI सरांची भेट घेतली। PI सरांनी सांगितलं आम्ही 24 तासामध्ये त्या महिलेला अटक करतो, पण त्या गोष्टीला आज जवळपास 11 दिवस झाले, अजूनही त्या महिलेला अटक झाली नाही। हे सगळे त्या कंपनीतले कामगार आहेत। या सगळ्या कामगारांवर अन्याय होतो। आज यांना कामावर घेतलं जात नाही। एवढे दिवस झाले हे कंपनीच्या बाहेर आहेत। ज्या वेळेला कामावर बोलवलं जाते त्यावेळेला काही अटी शर्तींचे पेपर दिले जातात, याच्यावर सही करणार असाल तरच कामावर या। यांनी काय करायचं? एक तर तिला अटक होत नाहीये, तिला अटक करा ही आमची मागणी आहे, आणि दुसरी या कामगारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढतो।